थकवणाऱ्या आठवड्याच्या वेळापत्रानंतर आठवड्याच्या शेवटी आम्हाला खूप उत्सुकता असते, घराबाहेर पडून निसर्गाच्या कुशीत भटकंती करण्याची. ह्या आठवड्याचा शेवट ही असाच असणार आहे. निसर्गाचा शोध घेता तिथेच राहण्याचा अनुभव घेणार आहोत. काय घडणार आहे हे पाहण्यासाठी आमच्या सोबत राहा. पोचलो दहिसर स्टेशनला. आता फटाफट रिक्षा करतो आणि जातो माझ्या मैत्रिणीच्या घरी. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलो, बस पकडण्यासाठी धावलो, खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये बसलो. प्रवास दरम्यान आम्ही नाश्ता देखील केला आणि शेवटी कसाऱ्याला पोचलो. गुड मॉर्निंग. सकाळचे 9:30 झाले. आज डे 2 आहे. कालचा दिवस दर्शिकाच्या घरी थांबलेलो. आता कसारा स्टेशनला पोचलेलो आहोत. अजून जे मित्र आम्हाला जॉईन करणार आहेत त्यांच्यासाठी थांबलो आहे. ते आले की मग मी कसारा स्टेशनला उतरल्यानंतर असं वाटतं की आपण एखाद्या दूरच्या खेड्यात आलो आहोत. सर्व काही संथ वाटते आणि शांतता जाणवते. जेव्हा आपण एका वेगवान शहरातून खेड्यात येतो तेव्हा घरासारखं वाटते. कॅम्प साईटवर पोहोचण्याआधी माझ्या मनात खूप विविधरंगी भावना होत्या. मी थोडा चिंतित देखील होतो की मी तिथे कोणाला भेटीन, काय बोलीन, सगळं कसं होईल आणि मला भेटणाऱ्या लोकांकडून खूप काही शिकायला भेटेल ह्या विचाराने मी उत्सुक देखील होतो. पण जसंच मी त्या ठिकाणावर पोहोचलो, या जागेने मला आपलंसं करून घेतलं. सगळं आरामदायक आणि सकारात्मक वाटायला लागलं. कॅम्पिंगच्या पहिल्या रात्रीची मजा काही वेगळीच होती. सगळ्यांची ओळख झाली, खूप गप्पा मारल्या आणि बार्बेक्यूसह रात्रीचं जेवण झालं. आजचा दिवस आम्ही इथे कॅम्पमध्ये झोपणार आहोत. तुम्ही बघू शकता तिकडे अरेंजमेंट आहे. हा जो ब्लॉग आहे हा जरासा प्रोफेशनली शूट करायचा प्रयत्न केला आहे. सिनेमॅटिक जास्त आहेत, बोलणं कमी आहे. तर होप करतो तुम्हाला आवडलं असेल नक्कीच. रात्रीचे 1 वाजलेत. आता झोपू. भेटू उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. थँक्यू. कॅम्पर व्हॅन तुम्हाला आतून दाखवतो. हा माझा एरिया. इथे मी झोपणार आहे. बेड हा पूर्ण बाहेर होतो आणि हा आतला रूम जिथे बाकीचे 3 झोपणार आहेत.